गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव विचिते वचन जेणी राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्यांना भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगणारा असा अभंग आहे विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगतात. किती उपाय महाराजांनी सांगितले? एक नाही, दोन नाही, तीन नाही. अभंग पाहिला तर भला मोठा 6 चरणाचा अभंग. या 6 चरणापैकी मधलं जे ध्रुपद आहे ते ध्रुपद जर सोडलं तर उरलेल्या 5 चरणातून प्रत्येक एका चरणातून एक स्वतंत्र भगवंताच्या प्राप्तीचा उपाय महाराजांनी सांगितला. एक चरण घ्यायचं, त्याला ध्रुपद जोडायचं, एक स्वतंत्र भगवंताच्या प्राप्तीचा उपाय आपल्या समोर येतो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. महाराज म्हणतात, बाबा तुला देव पाहिजे का? होय महाराज, देव पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा उपाय तुला सांगतो. काय? भावे गावे गीत पहिला उपाय झाला. दुसरा उपाय महाराज म्हणायला लागले, ठीक आहे, एखाद्या वेळी तुला भावे गावे गीत कळालं नसेल त्याच्यापेक्षा सोपा उपाय सांगतो. अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. बाबा एक काम कर, भावे गावे गीत हा पहिला झाला. दुसरा एखादा हवे असेल तर दुसरा एखादा उपाय सोपा सांगतो. इतरांचे गुणदोष कानावर घेऊ नकोस, मनामध्ये त्याचं चिंतन करू नकोस. जर तुला देव हवा असेल तर दुसरा उपाय, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. देव हवा असेल तर बाबा तिसरा उपाय सांगतो, आपलं मस्तक संतांच्या चरणी ठेवणं कर, तुला भगवंताची प्राप्ती होईल. वेचिते वचन
जेणे राहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणे बाबा आणखीन एक उपाय सांगतो. काय उपाय? म्हणे असे वचन वेचीचा ज्याच्यामुळं ऐकणाऱ्याचं समाधान होईल. याच्यानं काय होईल महाराज? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. देव पाहिजे का तुला? तर त्याच्याकरता हा सोपा उपाय आहे बाबा. आणि शेवटी महाराज म्हणायला लागले हे चारही उपाय जमत नसतील तर सगळ्यात सोपा उपाय सांगतो. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. बाकी जमत नसेल हे जमण्यासारखं. काय जमण्यासारखं? बाकीच काही करायला जमत नसेल तर नसे नका, पण कमीत कमी रोज थोडा फार तरी परोपकार करायला तुला जमेल ना, मग एवढंच कर. याच्याने सुद्धा तुला भगवंताची प्राप्ती होईल. विठ्ठल पाच भगवंताच्या प्राप्तीचे उपाय जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला एकाच अभंगातून सांगतात. तुकाराम महाराजांचा काळ आपण विचारात घेतला तर एवढा सहज सोपा काळ नव्हता ना. एखाद्याने यावं महाराजांना विचारावं, महाराजांनी एकदम एवढं सगळं त्याच्यासमोर मोकळं करून सांगावं काळ नव्हता. परमार्थातलं काही सांगायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा अधिकार तपासला जायचा. तो अधिकारी असेल तर त्याला सांगितलं जायचं, नसेल तर तो अधिकार त्याच्या ठिकाणी निर्माण व्हावा याच्याकरता पहिल्यांदा साधना सांगितली जायची. आणि साधना करून तो आल्यानंतर, अधिकार निर्माण झाल्यानंतर मग त्याला पारमार्थिकात काहीतरी सांगितलं जायचं. तुकाराम महाराजांचा काळ तर फार जुना झाला. 400 वर्षाखालचा काळ महाराजांचा, फार नाही 100 वर्षाखालचा काळ सांगतो. आमच्या घराण्यातले आमचे चौथे, म्हणजे माझ्यापासून चौथे, आमचे पणजोबा सद्गुरु श्री महिपती महाराज यांच्याकडे कोणी माळ घालायला जरी आला तरी महाराज त्याला फार मोठी साधना सांगत असत. देगलूर मधलं उदाहरण आहे. देगलूर मधले एक श्रीमंत महाराजांच्याकडे आले. महाराजांना म्हणायला लागले, महाराज आजचा दिवस चांगला आहे, मला आपल्याकडून माळ घालायची आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रविष्ट व्हायचं. महाराज म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, तुमच्यासारख्याने वारकरी संप्रदायामध्ये प्रविष्ट व्हावं, याच्याही वारकरी संप्रदायाचा तर वैभव वाढेलच, पण तुमच्या मागं अनेक मंडळी वारकरी संप्रदायात येतील, त्याच्यामुळे त्यांचाही कल्याण होणार आहे, त्यांचाही उद्धार होणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण माळ घालायची असेल तर त्याच्याकरता मी सांगतो ते करावं लागेल. काय करावं लागेल महाराज? महाराजांनी सांगितलं, आजची जी तिथी आहे त्या तिथीपासून पुढच्या वर्षीच्या याच तिथीपर्यंत मध्ये जो 1 वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण करायची, मग माळ घालायला यायची. एवढी पारायण करायची, साधना तेवढी करायची, मग यायची. आजकाल परिस्थिती कशी आहे? नुसतं माळ तोंडातला, माळ शब्दातला म उच्चार, महाराज 10 महाराज लोक गळ्यात माळ घालतात. मी तर असं ऐकलंय काही महाराज मंडळी खिशात माळा घेऊनच फिरतात. म्हणायचा अवकाश माळ गळ्यात. माळ एवढी साधी नाही, एवढी सोपी नाही, आपण त्यांना साधं सोपं करून ठेवलं. एवढी साधना का सांगितली जायची? मला तर काही जुन्या कीर्तनकार मंडळींनी सांगितलं, महाराज हे तर खूप मोठं झालं. कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहायचं असेल तर त्याच्याकरता त्याला कमीत कमी 500 अभंग पाठ असावे लागायचे. चाल म्हणायची असेल तर 1000 अभंग पाठ असावे लागायचे. वीणा घ्यायची असेल तर 1500 अभंग पाठ असतील तर रोपावळीचा वीणा घ्यायचा, नाही तर वीणेकरी सहज नाही. आपल्याकडे परंपरा आहे, वीणेकऱ्याच्या सुद्धा पाया महाराज मंडळी पडतात. का बरं? एवढी मोठी साधना म्हणून. टाळकऱ्यांना सुद्धा बुवा महाराज लावलं जातं. का बरं? तेवढी मोठी साधना आहे म्हणून. साधना कशा करता करायला लावायची? आपल्या वारकरी संप्रदायामधलं जे साहित्य आहे त्या प्रत्येक साहित्याला एक वेगळं महत्व आहे. टाळकऱ्यांनी जोपर्यंत एवढी मोठी साधना केली नाही, हातात टाळ घेतला, होईल काय? त्या टाळाचं महत्वच त्याला कळणार नाही. आणि महत्वच कळलं नाही म्हटल्यानंतर त्या टाळाकडे पाहण्याची दृष्टी त्याची बदलेल कशी? मृदंगावरती एखादा मुलगा उभा राहतो, सुरुवातीला वाजवायला लागतं, त्याला त्या मृदंगाबद्दल काय असतं? अरे ते मृदंग देवता म्हणजे ते नाद ब्रह्म आहे. ही भावना कधी निर्माण होईल? ज्यावेळी साधना करेल त्यावेळी. टाळामध्ये सुद्धा देव आहे, त्याला त्याच्यातलं देवत्व जपलं पाहिजे, वीणेचा आधार राखला पाहिजे, आपल्या ग्रंथांचा आधार राखला पाहिजे. एक कधीही कळेल ज्यावेळी तो साधना करेल त्यावेळी. साधना नाही केली तर त्याला त्याचं महत्वच कळणार नाही. म्हणून एवढी मोठी साधना, माळ घालायची, एवढी पारायण करा.
काय होतं याच्यात? एवढी पारायण करून झाल्यानंतर त्याला कळतं बाबा माळेचं महत्व हे आहे. मग गळ्यात घातलेली माळ आयुष्यात त्याच्या गळ्यातून बाहेर पडणार नाही. नाहीतर साधना न सांगता जर माळ घातली, रात्री घातलेली सकाळपर्यंत टिकेल का नाही सांगता येईल. 100 वर्षाचा खालचा काळ असा होता. महाराज तर 400 वर्षाखाली काय घडलं असं म्हणून महाराजांनी एवढे भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगितले. झालं काय, महाराजांचा एक भक्त महाराजांच्या गाथेचं त्यांनी चिंतन केलेलं होतं. महाराजांनी जे जे सिद्धांत सांगितले होते त्यातले काही मोजके सिद्धांत त्याच्या अनुभवाला येत होते. एक मोठा सिद्धांत, एक म्हणता येत नाही, 2 मोठे सिद्धांत जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला एका श्लोकात सांगितले. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्य म्हणतात कोटी कोटी ग्रंथ जे सांगतात ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. काय सांगतात कोटी ग्रंथ? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, देव खरा आहे बाबा, हे जग सगळं खोटं आहे. जीवो ब्रह्मैव नापरः, जीव आणि देव हे 2 वेगळे नाही. 2 मोठे सिद्धांत सांगितले. यापैकी जो पहिला सिद्धांत परमात्मा खरा आहे आणि हे जग हा संसार खोटा आहे, याचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी केला का नाही? देव खरा आहे म्हणून सांगितलं का नाही? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल ब्रह्म सत्यम अनुवाद जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. सत्य तू विठ्ठला. जगद्गुरु शंकराचार्यांनी एकदा सांगितलं देव खरा आहे, तुकाराम महाराज 3दा सांगतात. का 3दा सांगितलं? 3दा सांगण्यामागचा हेतू हाच आहे बाबा, मागेही तोच खरा होता, आताही तोच खरा आहे, पुढेही तोच खरा राहणार. बाकी सगळं देवा वाचून आहे ते खोट आहे. ब्रह्म सत्यम अनुवाद केला. तसंच जगन मिथ्यातलं टीका तो प्रपंच एक हरिनाम साच हरिविण आहाच सर्व इंद्रिय. त्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी प्राकृतात केला आणि हा महाराजांनी केलेला अनुवाद त्याचं चिंतन यांनी केलं. त्याला थोडी थोडी अनुभूती यायला लागली. यालाही पटायला लागलं खरंय बाबा हा संसार खोटा आहे आणि हा देव तेवढा खरा आहे. आता हा संसार खोटा हे कळालं, देव खरा आहे हे कळालं. आता जो परमात्मा खरा आहे म्हणून कळाला, आता तो मिळवायचा. हा ध्यास त्याला लागला. तो म्हणायला लागला आता आपल्याला देव मिळवायचा, कसा मिळवायचा, आपण काय करायचं याच्या करता, कोण मिळवून देईल. मग आता त्याला लक्षात आलं काही नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेलं पाहिजे. म्हणून याने आपलं गाव सोडलं होतं. गाव सोडून देहू क्षेत्र गाठलं. गावातून विचारायला लागला महाराज कुठे आहेत? त्यांना सांगितलं या वेळेला महाराज भंडारा डोंगरावर असतात. बस महाराजांचा पत्ता मिळाला. यांनी भंडारा डोंगराची वाट धरली. डोंगरावरती आला, बघायला लागला झाडाखाली महाराज बसलेले. महाराजांचं ते रूप पाहिलं, मोहित होऊन गेला. डोक्यावरती पटका आहे, कपाळावरती गंध आहे, गालावरती मुद्रा आहे, गळ्यात टपोऱ्या तुळशीच्या माळा आहे, बाराबंदी घातलेली आहे, धोतर आहे, मांडीवरती विणा ठेवलेली आहे, बाजूला चिपळ्या आहेत, महाराजांचे डोळे घट्ट मिटलेले आहेत, नाम समाधी महाराजांना लागलेली आहे. हे रूप त्यांनी पाहिलं, स्वतःला तो आवरू शकला नाही. देवान विसरून गेला आणि सरळ महाराजांच्या पायावरती दंडवत ठोकलं. श्री संताची माता चरणावरी प्रकार जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला या चरणातून सांगतात. श्री संतांच्या माथा चरणावरी 1, साष्टांग हे करी 2 आणि दंडवत 3. माथा चरणावरी अर्थ सरळ आहे, आपला माथा चरणावरती संतांच्या टेकवणं.
साष्टांग नमस्कार म्हणजे 8 अंगांनी केला जाणारा नमस्कार. आपण 8 अंग म्हटलं की लगेच मोजायला लागतो. 2 हात, 2 पाय, 2 गुडघे. हे 2 नाही, हे 2 धरून एक आहे. पदभ्याम, करभ्याम, जानुभ्याम, उरुषा, शिरीषा, दृशा, वचसा, मनसा चैव प्रणामो अष्टांगुच्यते. या 8 अंगाने केलेला नमस्कार याला साष्टांग नमस्कार म्हणतात. आणि तिसरा नमस्कार आहे ज्याला दंडवत म्हणतात. दंडवत म्हणजे काय? महाराजांनीच व्याख्या केली. दंडवत दंडापरी मागे उरी नुरावी. दंडापरी म्हणजे काय? दंड म्हणजे काठी, वत म्हणजे सारखं. काठी जशी सोडल्यानंतर जमिनीवरती पडते तसं पडणं याला दंडवत म्हणतात. याने काय केलं? ती काठी जशी पडते तसं एकदम आपलं शरीर त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणावरती असं लोटून दिलं. त्याचं मस्तक, कपाळ जाऊन आदळलं, डोकं जाऊन आदळलं महाराजांच्या चरणावरती. त्याच्याने महाराजांची नाम समाधी भंग पावली. अरे आघात झाला चरणावरती, काय घेऊन पडलं बघा. महाराजांनी डोळे उघडले. पाहतो तर साधक आपल्याला लोटांगण घालतो. त्याला उठवलं, विचारलं कोण आहेस बाबा? नाव सांगितलं. कुठला आहेस बाबा? गाव सांगितलं. का आलास मला इथे त्रास द्यायला सांग? लोकांचा मला त्रास नको म्हणून तर मी गाव सोडून इथं वर येऊन बसलो. इथं येऊन मला त्रास द्यायला लागलास, एवढी काय तुला अडचण आली सांग? तो म्हणाला, महाराज तुम्हाला त्रास द्यायचा माझा हेतू नाही. तुमच्याकडून उद्धार करून घेणं हा माझा हेतू आहे. तुम्हाला त्रास देण्यामध्ये उद्धार करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? म्हणजे मला जो जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला सिद्धांत आहे त्याची अनुभूती आहे. ज्या सिद्धांताचा अनुवाद तुम्ही प्राकृत भाषेत केला याची अनुभूती आली. आणि म्हणून मला हे कळायला लागलं, जग खोटा आहे, देव खरा आहे. आता देव खरा आहे हे कळालं म्हटल्यानंतर खरा असणारा परमात्मा मिळवावा, प्राप्त करून घ्यावा ही इच्छा निर्माण झाली. म्हणून मी आपल्याकडे आलो. महाराज कृपा करा आणि मला भगवंताची प्राप्ती करून द्या. महाराज म्हणायला लागले, वेडा आहेस का? देव म्हणजे बाजारातली वस्तू आहे. तू म्हणावं महाराज मला देव द्या, मी बाजारात जावं, देव घेऊन यावा आणि तुला आणून द्यावा घर बाबा म्हणून देव असं मिळत नाही बाबा. भगवंताच्या प्राप्ती करता एक तर भक्ती लागते, ज्ञान लागतं किंवा वैराग्य लागतं. काय आहे तुझ्याकडे तिन्ही पैकी? भक्ती आहे का? म्हणजे नाही महाराज. ज्ञान आहे का? नाही महाराज. म्हणजे भक्ती ज्ञान नाही म्हटल्यावर वैराग्य तर शक्यच नाही. तो म्हणाला महाराज असं नाही, भक्ती ज्ञान नाही याचा अर्थ वैराग्य नाही असं नाही. वैराग्य आहे. महाराज म्हणाले तुला व्याख्या तरी कळते वैराग्याची? वैराग्य म्हणजे काय सांग? वेदांतांनी काय व्याख्या केली? म्हणजे ते वेदांत माहिती नाही. पण तुम्ही जी व्याख्या केली ती पाठ आहे. भक्ती ते नमना वैराग्य तू द्या. भक्ती ते नमना वैराग्य तू द्या. भक्ती ते नमना वैराग्य तो त्याग. तुम्ही वैराग्याची व्याख्या केली. काय? त्यागच ना. मी केला ना, सगळ्या गोष्टीचा त्याग केला. घराचा केला, दारीचा केला, जमीन जमल्याचा केला, पुत्रपौत्रांचा केला, संपत्तीचा केला, नाही गावाचा सुद्धा त्याग केला. सगळ्या गोष्टींचा त्याग करून महाराज मी आपल्याकडे आलोय. महाराज म्हणायला लागले, हा म्हणतो माझ्या ठिकाणी वैराग्य आहे, पण हे वैराग्य कशाने निर्माण झालंय पाहिलं पाहिजे. वैराग्य 2 कारणांनी निर्माण होतं. एक विवेकाने निर्माण होतं आणि दुसरं वैतागाने.
विवेकाने जर निर्माण झालं तर ते कधीच नष्ट होत नाही, पण वैतागाने निर्माण झालं तर ते फार काळ टिकत नसतं. आणि बहुतेक लोकांना वैराग्य निर्माण होतं ते वैतागाने. काहीतरी घरात भांडण होतं, डोक्यात राग शिरतो, राग आल्या आल्या काय करायचं, घर सोडून राहायचं नाही, मला घरात म्हणून बाहेर पडायचं. बर किती वेळ, किती वेळ, फार तर फार दुपारी 12 वाजेपर्यंत. एकदा पोटात कावळे काव काव करायला लागली, गेलं वैराग्य, बरोबर घरी यायचं. झालं काय, आपला देगलूर पंढरपूर सद्गुरू गुंडा महाराज संस्थांचा दिंडी सोहळा असतो प्रतिवर्षी. आता 7 पिढ्यापासूनचा हा सोहळा. ज्येष्ठ होते पंचमीला देगलूरून आम्ही निघालो. 15वा मुक्काम बार्शी तालुक्यात भगवंताच्या बार्शीच्या मंदिरामध्ये होतो. 15 दिवस मुक्कामाचे झाले. 16वा दिवस तिथून सकाळी आम्ही निघालो आणि त्या भागातले गृहस्थ आपल्या दिंडीमध्ये सामील झाले. दिंडीमध्ये सामील झाल्या मला लगेच लक्षात आले कोणीतरी नवीन दिसतात. मी त्यांना जवळ बोललो, हो बाबा इकडे. काय महाराज तुम्ही नवीन दिसता, आजच आलात का? ते म्हणाले ओळखलं कसं? म्हटलं त्याला ओळखायचं काय, 15 दिवस झाला आम्ही उन्हात करपायला लागलो, तुम्ही आजच घरात बसलेले सावलीतून एकदम बाहेर आलात म्हणे, दिस कळत नाही का म्हणे, तुमच्यात आमच्यात रंगात फरक पडला. किती फरक पडतो महाराज. फार आषाढीमध्ये मनुष्य वारीत चालत आला का नाही बघाय करता विचारायची सुद्धा गरज नाही, नुसतं पाहायचं. असलेल्या रंगापेक्षा रंग जास्ती काळा झाला तर समजायचं चालत आला, आणि उजळला तर समजायचं घरात बसतो. होता असं. आता दरवर्षी मी वारीला जातो, मला अनेक वर्ष हे कळालं नाही. जी वारीत भेटणारी मंडळी आहे ती मंडळी मला इतर वेळी ओळखतच नाही, कारण त्यावेळी एवढा रंग काळा झालेला असतो ना. आता नंतर उजळलेला रंग पाहिल्यानंतर त्यांना संशय येतो, हेच आहेत का ते? अरे बाबा मग सांगावं लागतं मीच आहे तो. मग आता म्हणून याच्याकरता मी काय ठरवलं, वारी व्यतिरिक्त एकदा जाऊन प्रत्येकाला भेटायचं, नाहीतर आपली ओळख विसरून जातील ना. याच रंगात त्यांना पाहायची सवय. एवढा सोपं आहे, त्याला काय ओळखायचंय, तुमच्या रंगावरून ओळखलं. बर ते म्हणाले महाराज कशा करता बोलवलं मला? म्हणा मी म्हटलं अडचण काही नाही, आता इथून आमचे दिंडीचे मुक्काम आहे, थोडं अंतर जास्ती आहे बाबा. आमच्या पूर्वजांनी अशी रचना घालून दिलेली आहे, देगलूरहून निघाल्यानंतर सुरुवातीला थोडं कमी अंतर असतं. पहिल्या दिवशी तर 8 किलोमीटर 9 किलोमीटर जावं लागतं, नंतर 10-12 किलोमीटर, नंतर 14-15 किलोमीटर, असं वाढवत 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 शेवटी हा शेवटचा 3-4 दिवसाचा टप्पा असा आहे 35 किलोमीटर 38 किलोमीटर चालावं लागतं. तुम्ही एकदम दिंडीमध्ये सामील झालात, एकदम 35 किलोमीटर चालणं होईल. आणि जर नाही झालं, प्रकृती बिघडली, तर मला बघत बसावं लागेल ना बाबा. तुमच्यामुळे माझी वारी खंडित होईल, उपकार करा माझ्यावर. इथून पंढरपूर काही लांब नाही, 90 किलोमीटर आहे बार्शी पंढरपूर. एक काम करा म्हणलं, एखादी गाडी धरा, जा पंढरपूरला, दर्शन घ्या, गावाकडे निघून जा. ते म्हणाले नाही महाराज गावाकडे जायला मी आलो नाही, वारीत याय करता मी आलो. मी म्हटलं बाबा असं करू नका. ते काय ऐकायला तयार नाही. ते म्हणाले महाराज तुम्ही पुढे चाल, तुमच्या मागे 1 किलोमीटर चाल, माझा जीव गेला तरी माझ्याकडे बघू नका. मी म्हटलं म्हणणं सोपं आहे बाबा. तुमचा जीव गेला तर लोक चौकशी करतात, कोणाच्या दिंडीतला मनुष्य गेला त्याचं नाव गाव कळत नाही, ज्याची दिंडी आहे त्याचं नाव येत, नाव आमच्या घराण्याचं जातं. त्याच्याकरता तुम्ही. ते म्हणाले महाराज काही उद्या पण मी येणारच. तर म्हणलं बाबा पांडुरंगच तुमचं रक्षण करून मी काय करणार. निघालो. पहिला मुक्काम, त्याच्यानंतर 16वा मुक्काम झाला, 17वा झाला, 18वा झाला, 19व्या दिवशी पंढरपूरला पोहोचलो. सोबत काही झालं नाही, देवानी काही त्यांना होऊ दिलं नाही. अष्टमीला आम्ही पंढरपूरला पोहोचल्यावर सगळीच मंडळी मठामध्ये मुक्कामाला, हेही सोबत राहिले. कधीपर्यंत? द्वादशीपर्यंत. द्वादशीला दिंडीतली 95% मंडळी परत फिरली. मोजकी 1-10-5 नियमाची मंडळी गोपाळपूरचा काला घेऊन जाणारे ती राहिली. त्या महाराज सगळ्या लोकांसोबत हा तिथंच. मी म्हणलं बाबा आता काय विचार आहे? म्हणे महाराज यांच्यासोबत एकदा गोपाळपूरचा काला घेतो आणि निघतो. बरं बाबा म्हणलं राहा. पौर्णिमेचा दिवस उजाडला, गोपाळपूरचा काला झाला, सगळी मंडळी गेली, तरी हा बाबा काही मोठं सोडून. अरे म्हणले काय ताप झाला बाबा डोक्याला, काय म्हणे विचार काय तुमचा, का जात नाही तुम्ही? ते म्हणायला लागले महाराज खरं सांगू का, तुमच्या दिंडीत आल्यापासून एवढा आनंद भोगायला मिळतो महाराज, चांगलं ऐकायला मिळतं, राहायला इथं चांगली व्यवस्था आहे, खाय प्यायला चांगलं आहे, कशाला आता घराची आठवण होते महाराज. या आनंदापुढं घर काही आठवत नाही. म्हणून मला असं वाटायला लागलं इथं तुमच्यासोबत चातुर्मास करावा. मी मनात म्हणलं बरोबरीने ही पिढा घालवायचा प्रयत्न करतो, ही काय हालच ना बाबा, आता काय करावं मग याला. आता मी म्हणलं बाबा असं चातुर्मासाचा काळ म्हणजे नुसतं राहायचा काळ नाही बरं, हा उपासनेचा कालावधी आहे. या 4 महिन्याच्या काळामध्ये संत वाङ्मयाची उपासना करावी लागते.
त्याचा अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं. हे करायचं असेल तर इथं राहायचं. उगाच ऐकायला चांगलं मिळतं म्हणून तंडावर टाकून बसायचं नाही. करणार आहात का सगळं? ते म्हणाले महाराज तुम्ही म्हणाल ते करेन. मी म्हणलं एक करा, उद्यापासून सकाळी 4 वाजता उठायचं. उठतो, चंद्रभागेची आंघोळ करायची, करतो. आंघोळ करून घरी आल्यानंतर कपाळाला गंध लावायचा, लावतो. ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचायच्या, वाचतो. तुकाराम महाराजांच्या गाथेचे 100 अभंग वाचायचे, वाचतो. नाथ महाराजांच्या भागवताच्या 200 ओव्या वाचायच्या, वाचतो. त्याच्यानंतर घरामध्ये सकाळी प्रवचन सुरू होतं. पहिले भागवतावर असतं ते ऐकायचं, नंतर तुकाराम महाराजांच्या गाथेवरती असतं ते ऐकायचं. संध्याकाळी माझ्यासोबत भजनाला मंदिरात यायचं आणि रात्री पुन्हा ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन होतं ते ऐकायचं आणि रात्री 9-9:30 झोपी जायचं. तो म्हणाला मग जेवायचं कधी? सगळं सांगितलं तुम्ही, पण जेवायचं कधी हे सांगा. मी म्हणलं तुम्ही हे प्रामाणिकपणाने सांभाळा, तुमचं पोट मी सांभाळ, जबाबदारी माझी. प्रामाणिकपणाने दुसऱ्या दिवशीपासून विचाराने सगळं सांभाळायला सुरुवात केली. 4 वाजता उठून आंघोळ केली, आल्यानंतर गंध लावलं, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, भागवत वाचली, पुराण श्रवण केलं, गाथा ऐकली, भजन झालं, संध्याकाळचं प्रवचन झालं. व्यवस्थित प्रतिपदेपासून दशमीपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं. एकादशीच्या दिवशी, आता दुसऱ्या दिवशी एकादशी, वद्यवारी म्हटल्यानंतर आनंद त्याच्या गगनात मामला. म्हणे आता एकादशी पंढरपुरात आहेत, आपण काय केलं पाहिजे? महाराज म्हणे उद्या मी काहीतरी वेगळं करणार आहे, एकादशी आहे, काय करू सांगा? मी म्हणलं बाबा एक काम करा, तुम्ही या 10 दिवसात मी तुम्हाला सांगायचं विसरलो, तुम्ही केलं नाही, प्रदक्षिणा केली पाहिजे. काय करायचं मग? म्हणे तुमचं सकाळचं वाचन झालं की हरिपाठ म्हणत नगर प्रदक्षिणा करायची. तो म्हणाला आनंदाची गोष्ट, उद्यापासून सुरू करतो महाराज. एकादशीचा दिवस आनंदाने त्यांनी ती प्रदक्षिणा सुरू केली आणि प्रदक्षिणा करत असताना पांडुरंग मंदिरासमोर आले. पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहिलं, नामदेव पायरीचं लांबून दर्शन घेतलं, स्वतःभोवती प्रदक्षिणा घ्यायला म्हणून वळाले. वळाला माग बघतात तर काय त्यांच्याच गावची मंडळी 4-5. त्या मंडळीची यांची भेट झाली. भेट झाल्या जरा नमस्कार चमत्कार झाला. गावातल्याने विचारला अहो तुम्ही इथं काय करता? यांनी सांगितलं होते नाही का घरात भांडण झालं, रागारागाने घर सोडलं. घर सोडल्यानंतर रस्त्यावर आलो, देगलूरकर महाराजांची दिंडी सापडली, म्हणजे त्या दिंडीत सामील झालो. इथं आलो, काय आनंद आहे म्हणतात, कशाची कमतरता नाही. चांगलं खायला मिळतं, वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं, रोज देवाचं दर्शन मिळतं, अजून काय पाहिजे याच्यापेक्षा माणसाला? गावातल्या एकाने म्हटलं अहो तुम्ही तुमची व्यवस्था लावून घेतली, पण जिला स्वतःच्या जबाबदारीवरती बापाच्या घरून आणलं त्या बायकोची काही व्यवस्था केली का? भांडण झालं म्हणून निघून आला घर सोडून रागाने, बायकोची व्यवस्था कोणी पाहायची? तो म्हणाला खरे चुकलं माझं. एक तर म्हणाला अरे अहो तुम्ही गेल्यापासून त्या माय माऊलीनं तोंडात पाण्याचा थेंब घेतला नाही, पोटात अन्नाचा कण नाही. खरंय का? खरं समजू नका, असं नसतं. तुम्हाला वाटतं आता आपण आलो कीर्तनाला म्हणजे आपली बायको घरी उपाशी बस, नसते. उलट तुम्ही बाहेर जायचीच वाट बघते, कधी एकदा हा बाहेर जातो म्हणजे हिला मनासारखं करून खातायत. याला खरं वाटायला लागलं, म्हणे खरेच माझी बायको अशी आहे का? म्हणे आजपर्यंत मला माहिती नाही. हो एक काम करा, थोडं फोन लावून द्या. लगेच गावातल्या एकाने फोन काढला, फोन लावला, तिकडं रिंग गेली. लगेच तिकडून नेमका बायकोनेच फोन उचलला, कानाला लावला, याने इकडे कानाला लावला आणि नुसतं बायकोने हॅलो म्हटलं. बायकोचा हॅलो ऐकल्या हा म्हणाला आलो. दुसरा शब्दच नाही, आलो. लगेच फोन दिला, धावत पडत आले मठामध्ये, सगळं सामान सुमान आणून माझ्या समोर ठेवलं. म्हटलं काय झालं? सामान बांधलं लगेच. महाराज जातो म्हणे 2 दिवस बायकोची व्यवस्था लावतो परत येतो. असं नसतं हो, चातुर्मास चालू आहे, व्रत धारण केले. तुम्हाला याच्याकरता मी आधी 4दा सांगत होतो राहू नका जा म्हणून. चातुर्मासात असं जाता येत नाही. मध्ये 7 पिढ्या झाला आम्ही हे व्रत सांभाळतो. आमच्या गावाकडं देगलूरला वाईटातली वाईट घटना घडली तरी आम्हाला चंद्रभागा ओलांडता येत नाही, तिथं बसून सुतक पाळावं लागतं, पण इकडे येता येत नाही. हे नियम सांभाळायचे असतील तर चातुर्मास करा, नाही तर करू नका. नाहीतर बायकोची आठवण झाली म्हणूनच जायचं, नातवाची आठवण झाली म्हणूनच जायचं, सुनेचं काय चाललंय बघा. तुला काय करायचं? नियम असते तुझं, तू राहा ना गुन्हा. महाराज म्हणे मला 2 दिवसाचा वेळ द्या, 2 दिवसात मी जातून येतो. मी म्हटलं बघा बरं का, परवाच्या दिवशी हजर राहायला पाहिजे. ते म्हणाले परवाच्या दिवशी 2 वाजेपर्यंत दुपारी. त्यांना परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर ते जे गेले बाबा, आज 18 वर्ष झाले अजून परत आले. गेले ते तिकडेच. आता हे जे वैराग्य निर्माण झालं, कशाने निर्माण झालं? वैतागाने निर्माण झालेलं वैराग्य फार काळ टिकत नाही.
पण विवेकाने निर्माण झालं तर ते नष्ट होत नाही. महाराज म्हणायला लागले म्हणतो वैराग्य, पण हे कसं निर्माण झालं? विचार, काय झालं बाबा, का घर सोडलंस तू? तो म्हणाला महाराज काय सांगाल, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तो म्हणायला लागला महाराज, तुम्ही जशी कुटुंबाची सेवा करून संसार ताप दग्ध झालात, तसा मी सुद्धा कुटुंबाची माझ्या सेवा करून संसार ताप दग्ध झालो. तुमच्यात माझ्यात फरक एवढाच आहे, तुम्ही संसार ताप दग्ध झाल्यानंतर तुम्हाला आठवले पाय देवाचे, मला आठवले तुमचे. महाराज म्हणायला लागले काय झालं सांग? झालं काय म्हणे? तो म्हणायला लागला महाराज, जोपर्यंत मी घरामध्ये पैसा आणून देत होतो तोपर्यंत सगळे मला घरी मान मान्यता देत होते. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, बस याचीच अनुभूती मला पहिल्यांदा आहे. पैसा आणत होतो तोपर्यंत घरात नुसतं कामावरून घरी परत आल्यानंतर पाणी शब्द उच्चारल्या पाणी पाण्यासोबत, चहा सोबत नाश्त्याचं यायचं. पण मला एका दिवशी कामावरून काढून टाकलं आणि मी येऊन घरी सांगितलं, म्हणे मला कामावरून आजपासून कमी केलंय, मी काही उद्यापासून कामावर जाणार नाही. मग घरातल्यांच्या लक्षात आलं आता हे काही आपल्याला पैसा आणून देणार नाही. मग आता काय, हळूहळू घरातल्यांनी माझा मान कमी केला. पहिले पाणी म्हटल्यानंतर पाण्यासोबत चहा सोबत नाश्ता येत होता, नंतर पाणी म्हटल्यानंतर नुसतंच पाणी यायला लागलं. आणि काही दिवसानंतर पाणी म्हटल्यानंतर पाणी सुद्धा नाही, उलट आज्ञा यायला लागली, ज्या उठाच तुम्ही घ्या म्हणून. उलट सुरू झालं सगळं. रोज अपमान व्हायला लागला. मला लक्षात आलं आपला मान संपला घरातला. आणि असं रोज अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटायला लागलं. म्हणून मी काय केलं, घर सोडलं. घर सोडून आत्महत्या करायकरता निघालो. पण लक्षात आलं सगळ्याच संतांनी, विद्वानांनी, धर्मग्रंथांनी, स्मृती ग्रंथांनी आपल्याला सांगितलं आत्महत्या करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. त्याच्या एवढं मोठं पाप नाही. एखाद्याने आत्महत्या केलीच तर त्याच्या शरीराची कशी विल्हेवाट लावायची शास्त्रानं सांगितलं. कुठलेही अंत्यसंस्कार त्याच्यावरती करायचे नाही. मग तो गेला म्हणून सूतक पाळायचं नाही, तो गेला म्हणून अश्रू गाळायचे नाही. मग करायचं काय म्हणे, काही नाही, त्याच्या गळ्यात एक दोरी बांधायची, दुसरं टोक गावातला जो चांडाळ असतो त्याच्या हातात द्यायचं, त्याला सांगायचं याचं प्रेत गावभर ओढत फिरो बाबा सगळ्या चौकाचौकांनी. जसं मेलेलं एखादं कुत्र किंवा जनावर ओढत नेतात तसं गावभर चौकात फिरवून झाल्यानंतर रानावनात ओल्या कुत्र्याला खायला टाकून दे. अशा पद्धतीने विल्हेवाट लावायला सांगितली. का सांगितली? काही मंडळी हे ऐकतात, वाचतात,
आणि वाचल्यानंतर याच्या मागचा तारतम्याचा विचार न करता लगेच ग्रंथ घेतात, धर्मग्रंथ जाळायला. ज्याचं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे कोणी काय जाळवं त्याचा अधिकार आहे, आम्हाला त्याच्याबद्दल बोलणं नाही. पण असा निर्णय का दिला एकदा तरी विचार करा. का दिला असेल असा निर्णय मला सांगा. आज आपण पहिल्यांदा सगळ्यांनी ऐकलं, आत्महत्या केल्यानंतर आपल्या शरीराची अशा पद्धतीने विल्हेवाट लागते. आता मला सांगा, ज्याला कळालं तो आत्महत्या करेल? चुकूनही करणार नाही. म्हणजेच कोणीही आत्महत्येमध्ये प्रवृत्त होऊच नाही याच्याकरता असा निर्णय असतो. विठ्ठल सगळं लक्षात आलं. म्हणजे आत्महत्या करणं सगळ्यात मोठं पाप आहे. मग आता काय करायचं? आत्महत्या करायची नाही, घरी परत जायचं. म्हणजे घरी जाऊ नये, रोजचं मरण भोगायचं नाही. घर तर सोडलं कशासाठी? संसार बंधनातून सुटून जाण्याकरता. आता संसार बंधनातून सुटलं पाहिजे. मग त्याच्यानंतर हा श्लोक आला. श्लोकानंतर त्याच्यावरच आपलं जे बोलणं आहे ते समोर आलं. मग या जगाचं मिथ्यात्व कळालं, देवाचं सत्यत्व कळालं. मग आता देव कसं मिळवायचा याच्याकरता पाहत असताना, विचार करत असताना गीता हातात आली. गीतेमधले 2 श्लोक डोळ्यासमोर आले. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्रह्मपदाचे निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे निवडसे. परी निवटलिया चे जैसे पोट न दुखे नातीचे इलियानंतरे न बुडजेनी स्वप्नेचे नि महापुरे. देवी माते पाविजे ते संसारी लिंपतीचे ना. भगवान बोलतात, एखाद्याला ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्याच्या मागची जन्म मरणाची फेरी चुकत नाही. पण जसं मेलेल्याचं पोट दुखत नाही, तसा जो मला प्राप्त होतो तो या जन्म मरणरूपी मृत्यू चक्राला कधीच प्राप्त होत नाही. आणि जो भगवंताला प्राप्त होत नाही तो अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमानी. भगवंताला प्राप्त न झालेला त्याला मात्र जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागतं. हे 2 श्लोक पाहिले, लक्षात आलं हा देव खरा हे कळालाय ना. मग आता तो मिळवल्याशिवाय काही या चक्रातून आपली सुटका नाही. कोण मिळवून देईल आपल्याला? लगेच आपण डोळ्यासमोर आलात महाराज. म्हणून मी माझं गाव सोडलं, आपलं गाव गाठलं. आपण इथं आल्यानंतर विचारलं, कुठे आहात तुकाराम महाराज? कुठे असतील आता? त्याने सांगितलं भंडारा डोंगरावर असतील. इथे आहात आपण हे कळालं. म्हणून मी डोंगरावर आलो. महाराज तुमच्या चरणाला लागलो, कृपा करा माझ्यावरती आणि मला भगवंताची प्राप्ती करून द्या. याचं बोलणं ऐकल्यानंतर महाराजांनी विचार केला. महाराज म्हणायला लागले, याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झाले ते वैतागाने. पण त्या वैतागाने निर्माण झालेल्या वैराग्याने परिणाम दिलाय तो विवेकाचा. त्याच्यामुळे याच्या अंतःकरणातलं वैराग्याचा नष्ट होणार नाही. पण जरी नष्ट नाही झालं तरी सुद्धा आपण याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. पण त्याच्या प्राप्तीचा उपाय तरी सांगू. म्हणून महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या शरणात. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत,
चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणायला लागले बाबा तुझ्या अंतःकरणातलं जे वैराग्य आहे ते वैराग्य निर्माण झाले इतर सामान्य जीवाच्या अंतःकरणात जसं निर्माण होतं तसं. सामान्य जीवाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं, वैतागानं तुझ्याही अंतःकरणात वैतागानं निर्माण झालं, पण परिणाम मात्र विवेकाचा देत आहे. त्याच्यामुळं मी तुला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही, कारण देव जर प्राप्त करून द्यायला लागलो आपण तर परमात्मा प्राप्य ठरेल आणि जी जी वस्तू प्राप्त करून घेण्यायोग्य असते ती नश्वर असते. हा वेदांताचा नियम असल्यामुळे मी तुला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही बाबा. प्राप्तीचा उपाय सांगतो. काय उपाय महाराज? भावे गावे गीत. भावे गावे गीत 4 शब्द त्यांनी ऐकले. ऐकल्यानंतर महाराजांना विचारायला लागला म्हणजे काय महाराज? भगवंताचं नामस्मरण करायचं? महाराज म्हणाले हो, पण कसं करायचं? भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण करायचं. तो म्हणाले एवढं केल्यानं भगवंताची प्राप्ती होईल? महाराज म्हणाले लगेच होईल. म्हटल्यानंतर त्याने लगेच भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. हा उपाय महाराजांनी त्याला सांगितला. का सांगितला? कारण हा उपाय म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं वर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरं तिसरं काहीही लागत नाही, फक्त अंतःकरणात भगवत विषयक भाव लागतो. भावे विण नाही त्याची ते प्राप्ती पुराणे बोलती ऐसी काही नलगे भावचे भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाची आण घेऊन सांगतो बाबांनो, काहीही लागत नाही, एक भाव लागतो, बाकी काही नाही. सगळी पुराण आपल्याला हे सांगतात. भावे विण नाही त्याची ते प्राप्ती पुराणे बोलती ऐसी मात. कोणतंही पुराण काढा, 18 पुराण आपल्याकडे आहे, त्या 18 पुराणांपैकी कोणतंही पुराण काढून पहा, सगळ्यांनी भगवंताची प्राप्ती म्हटलं की अंतःकरणात भाव सांगितला. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. भावेन देवं कदया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. ज्ञानानेच मोक्ष वश होत असतो. मोक्षाला वश करायचं इतर काही चालत नाही. प्रेमानेच पुत्र वश होत असतो, त्याला दुसरं नाही. सत्यानेच मित्र वश होत असतो, दुसरं नाही. धनानेच बायको वश होत असते, दुसरं तिसरं तिला चालत नाही. कलेनेच राजा वश होत असतो. एखाद्या राजाला वश करायचं, अंगात कला दाखले, ती कला पाहूनच तो आपल्या वश होत असतो. शत्रूला वश करायचं असेल, दुसरं तिसरं काही चालत नाही, मग त्याच्याकरता अंतःकरणात बुद्धीमध्ये कपट लागतं. तसं भावाने आणि केवळ भावानेच भगवंताची प्राप्ती होते, इतर कुठल्याही गोष्टीने नाही. का भावानेच देव प्राप्त होतो याचं कारण आपल्याला इतर विद्वानांनी सांगितलं. न काष्टे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मयी भावे ही विद्यते देव तस्मात भाव हे कारण. कारण देव लाकडात नाही, मातीत नाही, पाषाणात म्हणजे दगडात नाही, मग देव कुठे आहे? भावे ही विद्यते देव. देव आपल्या भावात राहतो आणि म्हणून तस्मात भाव ही कारण. म्हणून त्याच्या प्राप्ती करता अंतःकरणात भाव लागतो. भाव बळे आकळे बळे आकळे एरवी नाकळे. भाग बळानेच तो आकळतो. आकळतो म्हणजे प्राप्त होतो. एरवी नाकळे, दुसऱ्या कशाने तो आकळणारा नाही. बर आकळतो, कसा आकळतो? करतळी आवळी तैसा हरी.
हातामध्ये आवळा घेतल्यानंतर तू जसा स्पष्ट रूपाने आकळतो तसा तो परमात्मा आकळतो. कशानं? एवढं भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नसते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, देव पाहिजे का? भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण कर. लगेच करायला लागलं. महाराजांनी त्याला 10 मिनिट नामस्मरण करू दिलं. 10 मिनिटानंतर थोडस त्याची गती कमी झाली. महाराजांनी त्याला थांबवलं, म्हणे थांब बाबा, झालं तुझं नामस्मरण करून? होय महाराज. म्हणे भावे गावे गीत याच्याने भगवंताची प्राप्ती होते बाबा, पण त्याच्या आधी एक करावं लागतं. काय? शुद्ध करून चित्त. पहिले चित्त शुद्ध करायचं, मग भावे गावे गीत, मग भगवंताची प्राप्ती. तो म्हणाला, महाराज हे चित्त शुद्धी जमणार नाही बाबा. का जमणार नाही? कारण आता माझं वय नाही. मी चित्तशुद्धीच्या मार्गाला लागलो, समजा मध्येच माझा अंत झाला, देह पडला, काय गती मिळेल मला? चित्तशुद्धी पूर्ण नाही, भगवंताची प्राप्ती नाही, मध्येच कुठंतरी मी लटकत राहील. महाराज म्हणाले, असं होणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गाला एखादा लागला आणि त्याचा जर मध्येच चित्तशुद्धीच्या आधी अंत झाला तर त्याला कोणती गती मिळते? म्हणे योग भ्रष्टाला जी मिळते ती. प्राप्य पुण्य कृतान लोकानुषित्वा शाश्वती शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. भगवंताने योग आचरत असताना, एखादा चित्तशुद्धीच्या मार्गाला लागलेला असताना समजा त्याचा देह पडला, कुठं जातो तो? पुण्य कर्म करणाऱ्याच्या लोकाला जाऊन अनेक वर्ष वास करतो आणि तिथून पुन्हा ज्यावेळी मृत्यू लोकात येतो त्यावेळी कुठे जन्म मिळतो त्याला? म्हणे वैभवशाली शुद्धाचरणी घरामध्ये जन्म मिळतो. तिथे जन्म मिळाल्यानंतर पुन्हा साधना करायची, मुक्त व्हायचं. तो म्हणाला, नाही महाराज, पुढच्या जन्मी मला भगवंताची प्राप्ती नको, मला प्राप्ती पाहिजे ते याच जन्मात. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले, याच्यापेक्षा सोपा सांगू? अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि अनेकांचे कानी गुणदोष मनानानी तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणाले, बाबा भावे गावे गीत जमत नाही कारण चित्तशुद्धी. सोपा उपाय सांगतो. एक काम कर, इतरांचे गुणदोष कानावरती घेऊ नकोस आणि मनामध्ये त्याचं चिंतन करू नको. का उपाय सांगितला? इतरांचे गुणदोष कानावर घेतलं, होईल काय? मनामध्ये चिंतन केलं, होईल काय? इतरांचे गुणदोष कानावर घेऊन आपण मनामध्ये त्याचं चिंतन करायला लागलो तर होतं काय? ज्यांच्या गुणदोषाचं आपण चिंतन करायला लागलो त्यांचे गुणदोष आपल्यात यायला लागतात. पहिले आपले गुणदोष तर आपल्यात आहेतच आणि इतरांच्याही गुणदोषाचं चिंतन केलं त्यांचे गुणदोष आपल्यात यायला लागतात. म्हणजे गुणदोषांची आपल्या ठिकाणी वृद्धी होते. खरं तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण केलं काय पाहिजे? आपल्यामध्ये जेवढे दोष आहेत तेवढे दोष घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आपल्याला सांगितलं, सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये प्रतिवर्षी मी प्रवचनातून आमच्या दिंडीतल्या वारकऱ्यांना हेच सांगतो, बाबांनो या वर्षी दिंडीला आलात ना, 19 दिवसाचा आपला प्रवास आहे. या 19 दिवसाच्या प्रवासामध्ये एखादा एक तरी दोष आपल्यातला, एखादा एक तरी अवगुण कमी झाला पाहिजे याचा आपण लक्ष देणं, विचार केला पाहिजे. तो कसा कमी होईल? सुरुवात या वारीला करा, पुढं थोडासा अजून त्याच्यावरती प्रयत्न करा, पुढं कधी ना कधी एखाद्या वरीत एखादा दोष जरी जाईल ना, पुन्हा तो गेल्यानंतर दुसरा करा. दुसरा दोष पहिल्यांदा शोधून काढायचा आणि तो घालवायचा प्रयत्न करायचा. प्रतिवर्षी वारीत सांगतो, पण मला या वारीला वेगळाच अनुभव आला. दरवर्षी हे सांगण्यामुळे येणारी मंडळीच बंद झाली. ते म्हणायला लागले, महाराज दोष शोधा, दोष घालवा. साधं सांगितलं मी,
साधं सांगितलं, तुम्ही दिंडीमध्ये यायच्या आधी एखादं व्यसन तुम्हाला सगळ्यांना तंबाखूचं असतं, आहे का? तंबाखू खायचं व्यसन असलं तर सोडून द्या, खाऊ नका. व्यसन असतं, मी सांगितलं इथून सुरुवात करा, हळूहळू सोडायचा प्रयत्न करा. या दिंडीत नाही जमलं, पुढच्या ह्याच्यात होईल, त्याच्यात नाही, कधीतरी तुमची ती तंबाखू सुटेल, सोडून द्या. आता हे सोडा म्हटल्यानंतर त्यांनी दिंडीत सोडली, दिंडीलाच येणं बंद केलं. मनुष्य देह मिळाला आहे म्हटल्यानंतर अवगुण आपले दूर केले पाहिजे. म्हणून दोष घालवायचे का वाढवायचे? आणि जर दोष आपण वाढवायला लागलो तर मग आपल्याला माणूस म्हणून घेण्यात काय अर्थ? म्हणजे दोष वृद्धी होते, कशाने? इतरांचे गुणदोष कानावर घ्यायचं, चिंतन केलं, वाढलं. म्हणून महाराज म्हणतात, अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी. बाबा, इतरांचे गुणदोष मनात कानावर घेऊ नकोस, मनामध्ये चिंतन करू नकोस. महाराजांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी तो म्हणायला लागला, महाराज या मनामध्ये काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे ठरवायला मन ताब्यात पाहिजे का नाही? महाराज म्हणाले, होय बाबा, मन ताब्यात प्रत्येकाचं असलं पाहिजे. पारमार्थिकांनीच मन ताब्यात ठेवलं पाहिजे. ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला आहे अशानेच मन ताब्यात ठेवलं पाहिजे असं नाही. जे प्रपंच करतात त्यांनी सुद्धा आपलं मन ताब्यात ठेवलं पाहिजे. ज्याचं मन ताब्यात त्याचा प्रपंचही चांगला होतो आणि त्याचा परमार्थही नेटका होत असतो. प्रत्येकाने आपलं मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो म्हणाला, महाराज मन ताब्यात ठेवणं सोपं आहे. मनासमोर मोठमोठे जितेंद्रिय पुरुष धारातीर्थी पडले. अर्जुनासारखा जितेंद्रिय पुरुष म्हणतो, चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलभद्रणम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. देवा, मन ताब्यात ठेवणं सोपी गोष्ट नाही, ते 4 अवगुणांनी युक्त आहे. वाऱ्याला ताब्यात ठेवणं जेवढं कठीण आहे तेवढं मन ताब्यात ठेवणं कठीण आहे. बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, परी नायके नारायणा. बाबा, काहीही केलं तरी हे मन ऐकत नाही. का ऐकत नाही? महाराजांनी सांगितलं, नुसतं चंचल नाही, चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. चंचलता वेगळी, चपलता वेगळी. चंचलता कशाला म्हटलं जातं? चंचलता म्हणजे अस्थिरता आणि चपलता म्हणजे गतिमानता. काय होतं, काही मुलं आपण पाहतो, लहान मुलं असतात, चंचल असतात. चंचल असतात म्हणजे अस्थिर, एक क्षणभर एका ठिकाणी शांत बसणार नाही.
पण यांच्या ठिकाणी गती नसते. एखादा मुलगा फार चंचल आहे म्हणून आपण त्याला जर एखादं काम सांगितलं, जा बरं तिथलं काहीतरी घेऊन ये, तो आणायला 5 मिनिट लावू. अरे एवढा इथं धांगडधिंगा घालत होता, एका क्षणभर स्थिर नव्हता, पण काम करायला किती वेळ घातलं बाळात. नुसती चंचलता त्याच्याकडे आहे, चपलता नाही. पण एखादा नुसता शांत असतो, त्याला सांगितलं तू आण बरं ते, जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळात तो घेऊन येतो. त्याच्या ठिकाणी चंचलता नाही, पण चपलता आहे. पण हे मन असं आहे, याच्याकडे दोन्ही आहे ना, चंचलही आहे, चपलही आहे, अस्थिरही आहे, गतिमानही आहे. एका क्षणामध्ये कुठे जाईल आणि कुठं जाऊन कुठून येईल सांगता येत नाही. आता ते द्रौपदामधला सैराट शब्द ऐकला, कुठं गेलं म्हणून सगळं 2-3 तासाचं एका क्षणात होऊन गेलं का नाही. मन असं आहे, कुठं जाईल किती वेगानं जाईल सांगता येत नाही. म्हणे मन ताब्यात ठेवणं सोपं नाही महाराज. मन ताब्यात ठेवणं सोपं वाटतं का? महाराज म्हणायला लागले, म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण आहे. सोपं कसं सोपं आहे महाराज सांगाल का? महाराज म्हणाले, एकच करायचं, ज्या वेळी ते मन विषय सेवना करता बाहेर पडेल त्यावेळी विषयाकडे निघालेल्या मनाला तोंडावर मारायचं आणि परत फिरवायचं. एवढं सोपं आहे का नाही? कोणी तर म्हणा हो म्हणा. ऐकायला सोपं आहे हो, करायला नाही. अनेकांनी प्रयत्न केले पण हे शक्य झालं नाही. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची, आपण अनेक वेळा ऐकलं असेल. राजा होता, त्या राजाने एक बोकड सांभाळलं. त्या बोकडावर काय जीव जडला राजाचा माहिती नाही. सतत सोबत घेऊन फिरायचं, जिकडे जाईल तिकडे बोकड सोबत असेल. राजा दरबारात आला, बोकड सिंहासनाला बांधलेला असेल. राजा बागेत फिरायला लागला, हातात आहेच बोकड. राजा महालात गेला, तिथे पलंगाला बांधून ठेवलेला, जिकडे जाईल तिकडे बोकड सोबत असेल. याला एक क्षणभर सुद्धा दृष्टीच्या आड जाऊ द्यायचं नाही. त्याला आपल्या पलंगाला बांधूनच पोतं खाऊ घालायचं. काय? काजू, बदाम, पिस्ते आणि ते बोकड खायचं हो. काजू, बदाम, पिस्ते पोतं बरं खायचं. राजाला आनंद व्हायचा, खाईल तेवढं खाऊ घालायचं. थोडा काळ हे चाललं, त्याच्यानंतर त्या बोकडाला आजार झाला. ते काहीच खाईना, काही पिईना. शेवटी राजा म्हणायला लागला, अरे झालं काय? पाहता पाहता सगळी तब्येत उतरली. जे जाडजूड बोकड होतं ते एकदम रोड झालं, बारीक झालं. पाठपोट सगळी एक झाली, बरगड्या सगळ्या बाहेरून दिसायला लागल्या, चारी पायाच्या काड्या झाल्या, डोळे बाहेर आले. आता मरत का काय बोकड वाटायला लागलं. राजाने लगेच ताबडतोब राजवैद्यांना पाचारण केलं. सैनिक गेला धावत पळत, महाराजांनी बोलवलंय. वैद्याला वाटलं महाराजांनी बोलवलंय म्हणजे महाराजांची तब्येत बिघडली. धावत पळत वैद्य आले. राजेसाहेब बसलेले होते. बसलेला राजेसाहेबांच्या जवळ जाऊन मुजरा केला, महाराजांचा हात धरला, नाडी बघायला लागली. राजे म्हणायला लागले, माझी का नाडी धरता? म्हणे तब्येत कोणाची बिघडली? म्हणे माझी नाही, या बोकडाची बिघडली. बोकडाकडे बोट केल्यानंतर त्या वैद्याने डोक्याला हात मारला. म्हणे काय करावे राजेसाहेबाला? अहो मी तुमचा वैद्य, माझ्या बोकडाचं काही कळत नाही मला. आता त्या वैद्याला पहिल्यांदा तर नाडी परीक्षा करावी लागते. बोकडाची नाडी शोधायची कुठं? हे कसं शक्य आहे? पण आता राजाला काय बोलायचं? म्हणे महाराज आता काय झाले याला सांगा, याची तर काही नाडी तपासता येत नाही. म्हणे काही नाही बाबा, 4 दिवसापर्यंत भरपूर खात होतो, आता खाणं बंद झाले, 4च दिवसात बघा प्रकृती कशी झाली. मरेल का काय वाटतं? बोकड जगला पाहिजे. म्हणे काय काय करता महाराज एकदा सांगा. म्हणे काही नाही, सतत माझ्या सोबत ठेवतो, याला कुठे जाऊ देत नाही, माझ्याच पलंगाला बांधून ठेवतो, तिथंच पोतं खाऊ घालतो. वैद्य म्हणाले महाराज इथं तर चूक झाली नाही. असं कुठे जनावराला प्राण्याला बांधून खाऊ घालतात का? ते मुक्त संचार करणारे असतात, त्यांना मोकळं सोडून द्या, कुठेतरी शेतात खायला सोडून द्या, पोटभर बाहेरचं खाऊन येऊ द्या, बघा 2 दिवसात तब्येत सुधारते. अरे पण म्हणे ज्या त्या शेतात सोडलं त्याचं नुकसान होईल ना. मग ते वैद्य म्हणाले त्याला बक्षीस द्या ना काहीतरी, त्याचंही नुकसान होणार नाही, तुमचाही फायदा होईल, बोकडाची तब्येत सुधारेल. राजाला युक्ती पटली. त्यांनी लगेच प्रधानाला बोलवून सांगितलं गावात दौंडी द्या राजधानीत. काय? म्हणे जो कोणी राजाच्या बोकडाला पोटभर खाऊ घालून आणेल त्याला 25,000 सुवर्ण मुद्रा. ऐकल्या आता जे सगळे पळत आले, एक बोकड खाऊ घालायचं. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे गायी असतात, म्हशी असतात, किती खातात त्याचा अंदाज आपल्याला आहे. बोकड तर त्याच्यापेक्षा लहान आहे, किती खाईल बाबा हे? गायीच्या म्हशीच्या अर्ध नाही, 1 चतकोर नीतकोर एवढंच खाईल ना. समजा गाय, आता मला माहिती नाही बरं, समजा गाय म्हणजे दिवसातून 5 पेंड्या खात असेल, किती खाते गाय मला माहिती नाही, अंदाजाने सांगतो. समजा 5 पेंड्या खात असेल, बोकड 2 पेंड्यात उरकत असेल का नाही, एवढं खाऊ घालायचं आणि 25,000 मिळवायचे. आनंदाने एकाने सोबत घेतलं. म्हणे महाराज याला मी घेऊन जातो, पोटभर खाऊ घालून आणतो. राजाने सांगितलं पोटभर खाऊ घालायचं, हिरवं खाऊ घालायचं आणि मग घेऊन यायचं. तो म्हणाला माझ्या शेतात सोडून देतो महाराज,
50 एकराचं माझं शेत आहे, किती खायचंय त्याला खाऊ द्या. राजा म्हणाला घेऊन जा, घेऊन जा. त्यांनी नेलं बोकड, आपल्या शेतात सोडून दिलं. सकाळी सोडलेलं बोकड संध्याकाळ होईपर्यंत त्या शेतामध्ये चरत राहिलं. संध्याकाळी ज्यावेळी शेतकऱ्याने पाहिलं त्यावेळी सगळं शेत त्याने खाऊन संपवलं. काळं कुळकुळीत रान करून टाकलं. यावी बघितलं म्हणजे बोकड आहे का सोंग आहे? अरे एवढं कुठं खातं का? 2 पेंड्या 4 पेंड्या खूप झाले, एवढं कुठं खातं का? आता याचं पोट भरलं असेल, राजाकडे न्यावं. राजाकडे त्यांनी आणलं आणि राजाला सांगितलं, महाराज हे सोंग खरं नाही. अहो 50 एकरातलं उभं पीक संपवलं या ना, एवढं कुठं खातं का? म्हणजे द्या माझं बक्षीस द्या. राजा म्हणाला असं नाही, मी परीक्षा घेणार. काय अट होती? पोट भरलं तर 25,000 सुवर्ण मुद्रा. बघू द्यायचं पोट भरलंय का? म्हणजे घ्या परीक्षा. राजाने हिरवी चाऱ्याची पेंडी उचलली आणि त्याच्यासमोर धरली. 50 एकरातलं पीक खाणारं बोकड पुन्हा पेंडी खायला लागलं. आता हे बघितल्यावर तो शेतकरी जोर रडायला लागला. म्हणजे महाराज ते शेतही गेलं, शेतातलं सगळं पीकही गेलं आणि बक्षीसही गेलं, आता काय करू? राजा म्हणाला मला माहिती जा. दुसऱ्या दिवशी दुसरा आला हाच प्रकार, तिसरा आला हाच प्रकार. 8-9 जणांच्या बाबतीत हेच घडली. 10व्या दिवशी एक आला तरुण, म्हणायला लागला महाराज मी आज याला खाऊ घालून आणतो. राजा म्हणाला जा बाबा, 9 दिवस झाले हेच चालू आहे. परत जो तो येतो, मी खाऊ घालतो, मी पोट भरतो, मी खाऊ घालतो, मी पोट भरतो. अरे रोज 50-50 एकरातलं संपवते रे बाबा, हे याचं पोट भरत नाही, जा घेऊन जातो. तो म्हणाला महाराज मी तुम्हाला वचन देतो, याला पोटभर खाऊ घालून आणेन आणि आणल्यानंतर हे जे माझं बक्षीस आहे 25,000चं ते इथं तुमच्या समोर बसून मोजून येणार आहे बरं का. एक कमी नाही एक जास्त नाही चालणार मला. राजा म्हणाले जा रे बाबा, जा पहिले खाऊ घालून आण. याने आणलं, आपल्या शेतात सोडून दिलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी 50 एकरातलं सगळं संपवलं. बस आता याला वाटलं झालं एवढं खाल्लंय गड्याने, आता हे काय काय खाणार आहे बाबा, चला राजाकडे. रोजच्या सारखं त्यांनी आणलं, राजाकडे आणलं. राजाला म्हणायला लागलं याने आजही 50 एकरातलं पीक संपवलं, आता माझं बक्षीस द्या. राजा म्हणाला असं नाही, म्हणे रोज हेच घडतं, 50 एकरातलं सगळं खाऊन येतो, या मालक शेताचा म्हणतो पोट भरलं, पण मी परीक्षा घेतलं नापास होतो. काय होतं महाराज, पेंडी धरली का बोकड खायला. आज मी परीक्षा घेणार, यांनी जर पेंडी खाल्ली नाही तर तुला बक्षीस, खाल्लं तर गेलं सगळं. तो म्हणाला घ्या परीक्षा. राजा म्हणायला लागला बघ ही पेंडी मी हातात घेतली, आता त्याच्या समोर धरतो, बघ हे कसं खातं, बघ 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 म्हणायला लागला राजा. तो म्हणाला तरुण तुम्हीच बघा, मला नका दाखवू, तुम्हीच बघा. त्याने ती पेंडी घेतली आणि बोकडासमोर धरली. बोकडाने ती हिरवी पेंडी पाहिल्या पहिल्या टनाटन उड्या मारायला सुरुवात केली. तरुण म्हणाला बघा महाराज रोज हे होत होतं का? नाही. तुम्ही पेंडी धरल्या धरल्या खात होतं ना बोकड, खात होतं. आज खाताय का? नाही. उडी मारताना त्याचं पोट भरलं, आणा बक्षीस आणा. राजाने ती थैली दिली. या गड्याने तिथं पालथी केली राजासमोर आणि 1, 2, 3, 4 करून सगळे 25,000 मोजून पुन्हा थैलीत भरले, थैली बांधली. आता हे दृश्य ज्या ज्या वेळी डोळ्यासमोर येतं त्या त्यावेळी मला आजकालचे कीर्तनकारच डोळ्यासमोर येतात. काय करतात कीर्तनकार मंडळी? कीर्तन झालं की नारळ मिळतं, नारळ झालं की पाकिट येतं. ते पाकिट तिथंच मंडपात फोडतात, आतले सगळे मोजून पाहतात. कमी असले तर मागून घेतात. आणि एवढंच नाही, याच्याही पुढं फाटकी नोट असले तर बदलून घेतात. एवढ्यापर्यंत. अरे आता जाऊ द्या, काही गोष्टी मान्य असतात ते केलं पाहिजे खरंय. कारण काय आहे, या बाकीच्या लोकांना सुद्धा फाटक्या नोटा, न चालणारी नाणी कपवायला 2च जागा नाही. एक भगवंताचं मंदिर आणि दुसरं महाराज लोकांचं पाकिट. गपचूप घालून गेलं की संपलं. त्याच्यामुळं मला यांची आठवण, मोजून सगळं घेतलं, बस थैली बांधली म्हणे निघालो महाराज. महाराज म्हणाले असं नाही, मग एक कशाने पोट भरलं सांग. तो म्हणाला त्याच्याकरता अजून 25,000 द्यावे, फुकट सांगणार नाही मी. म्हणे घे बाबा पण सांग. त्यांनी सांगितलं काय नाही महाराज, म्हणे याला पोटभर खाऊ घातलं, पाणी पाजलं. मनामध्ये विचार आला समजा राजाने परीक्षा घेतली आणि पुन्हा खाल्लं तर आपण एकदा परीक्षा घ्यावी. म्हणून झाडाखाली बसल्या बसला पेंडी पडलेली अशी धरली त्याच्या तोंडासमोर. परत ते बोकड खायला लागलं. असं डोकं फिरलं, म्हणलं बाजूला टिकूर पडलं. उचललं की खाली मागं सरकलं बोकड. 2 मिनिटांनी पुन्हा धरलं, पुन्हा जवळ आलं, पुन्हा आणलं. 3 वेळेला मारलं. 4थ्या वेळेला पेंडी दिसली की उड्या मारायला लागल्या. उड्या मारायला लागल्या की तुमच्या समोर आणलं. या बोकडाचं जसं आहे तसं आपल्या मनाचं आहे. आपल्या मनाला विषय रूपी रानामध्ये आपण चरायला सोडून दिलं, कधीच ताब्यात येणार नाही.
ज्यावेळी ते विषयाकडे निघेल त्यावेळी त्याच्या तोंडावर मारायचं आणि त्याला परत फिरवायचं. विठ्ठल महाराज म्हणायला लागले एवढं सोपं आहे बाबा मन ताब्यात ठेवणं. तो म्हणाला माझ्याने होणार नाही महाराज. मन ताब्यात ठेवणं मोठमोठ्याला जमलं नाही, मलाही जमणार नाही. मला काहीतरी सोपा उपाय सांगा. याच्याही पेक्षा सोपा उपाय महाराज सांगतात चौथ्याच्या. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणायला लागले हे उपाय जमत नसतील, दोन उपाय सांगितले, दोन नाही जमत, तिसरा सांगतोय काय तू तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेवणं कर. काय होतं महाराज याच्याने भगवंताची प्राप्ती होते. कसं शक्य आहे? काय सांगत ये मस्तक टेकवायचं संतांच्या चरणावर आणि प्राप्ती भगवंताची व्हायची. घडतं कसं आहे? का उपाय सांगितला महाराजांनी? याचं कारण असं आहे, आपण संतांच्या पायावरती ज्या ज्या वेळी मस्तक ठेवतो त्या त्यावेळी काय होतं आपल्याला कळत नाही, पण जी प्रक्रिया व्हायची ती होऊन जात असते. एखाद्या वेळी संत महात्मे आपल्याकडे येतात किंवा आपण संतांकडे जातो, गेल्यानंतर त्यांच्या चरणावरती आपण आपलं मस्तक टेकवतो. आता मस्तक टेकवलं म्हटल्यानंतर आपल्या शरीराची आकृती कशी होते पहा. मस्तक टेकवलं म्हटल्यानंतर मस्तकाचा भाग खाली राहतो, त्याच्या थोड्याशा उंच अवस्थेवरती येतं, उंचीवरती येतं ते आपली छातीचा भाग आणि त्याच्यावर येते कंबर, अशी तिरपी आकृती होते. आणि ज्यावेळी आपलं मस्तक खाली आणि अंतःकरण वर होतं त्यावेळी ते अंतःकरण असं थोडं कलंडल्यानंतर आपल्या अंतःकरणातला जो अहंकार आहे तो हळूहळू हळू बाहेर पडायला लागतो आणि मस्तकाच्या माध्यमातून संतांच्या चरणावर जातो, तिथं जाऊन जळून भस्मसात होतो. सगळा अंतःकरणातला अहंकार गेल्यानंतर आपलं अंतःकरण हे निरहंकारी अवस्थेला निर्माण होतं, प्राप्त होतं, निराभिमानी अवस्थेला प्राप्त होतं. आणि ज्यावेळी अंतःकरणातला अभिमान पूर्णपणे नष्ट होतो त्यावेळी परमात्मा स्वतःहून त्याचा स्वीकार करत असतो. भगवंताचा स्वभाव नारदाने भक्तिसूत्रात सांगितला, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच. परमात्मा अभिमानाचा द्वेषभाव बाळगून असतो, पण ज्याच्या अंतःकरणात अभिमान नाही त्याच्याबद्दल मात्र प्रियभाव आहे. आणि हा अंतःकरणातला सगळा अभिमान कशाने निघून जातो, अहंकार कशाने निघून जातो, केवळ संतांच्या चरणावरती मस्तक टेकवले. म्हणून महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. देव पाहिजे एवढंच कर, संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं कर. तो म्हणाला महाराज पण संत भेटणं सोपं आहे का? बहु अवघड आहे संत बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तुम्ही जगाला उलटून सांगितलं संतांची भेट होणं फार अवघड आहे. मग ही फार अवघड असणारी संतांची भेट कधी व्हायची? संतांची भेटच नाही तर संतांच्या चरणावरती नतमस्तक कधी व्हायचं?
कधी आमच्या अंतःकरणातला अहंकार निघून जायचा, कधी आमच्या अंतःकरणाला ही निरहंकारी अवस्था प्राप्त व्हायची, कधीही भगवंताचं लक्ष आमच्यावरती यायचं आणि कधी भगवंताने आमचा स्वीकार करायचा महाराज हे काही होत नाही बरं. हे फार अवघड आहे. ज्यांच्या चरणी मस्तक ठेंगणं करायचं ते संत भेटणं कठीण. म्हणून जरी तुम्ही म्हणत असाल मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय, सुलभ उपाय नाही. याच्यापेक्षा काहीतरी सोपा असला तर उपाय सांगा बाबा. महाराजांनी याच्यापेक्षा सोपा उपाय सांगितला पुढच्या चरणामध्ये. वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणायला गेले एक काम कर, तू असे वचन वेची जा ज्याच्यामुळं ऐकणाऱ्याचं समाधान होईल. अशी वाणी बाळग का ज्या वाणीमुळं समोरच्याला सुख प्राप्त होईल. काय होईल महाराज याच्याने? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. देव हवा असेल तर हा सोपा उपाय आहे बाबा. वाणी आपली वाणी त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्या वाणीनं गोडच सगळ्यांशी बोललं पाहिजे. ही वाणी कशी असावी नारोबारांनी आपल्याला सांगितलं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 4 गुणांनी ती वाणी युक्त असावी. पण 4 गुण म्हटल्यानंतर तू म्हणायला लागला एवढे गुण एवढ्या कमी कालावधीमध्ये वाणी तर आम्हाला उतरवणं शक्य नाही. काहीतरी गुण कमी होतात का? महाराज म्हणायला लागले 3 गुण पुरतील का? अनुद्वेग करम वाक्यम सत्यप्रियम हितम चयत. अनुद्वेग कर वाक्य कसं असतं? भगवंतानी वाङ्मयीन तप सांगत असताना गीतेत सांगितलं ते 3 गुणांनी युक्त असावं लागतं. एक सत्यम प्रियम हितकर असं 3 गुणांनी युक्त असावं. तो म्हणाला 3 गुण सुद्धा नाही महाराज. काय कमी होईल? महाराज म्हणाले एक कमी करतो. सत्य बोलूया प्रियम बोलूया. माणसाने खरं बोलावं प्रिय बोला. 2 गुण तरी वाणीच्या ठिकाणी बाळग. तो म्हणाला महाराज आता थोडं राहिलं बघा म्हणे. 2 गुणापेक्षा जर एखादा एक गुण दोन्ही पैकी सांगत असाल तर मी प्रयत्न करेन. एक तर खरं बोलीन नाही तर प्रिय बोलीन. महाराज म्हणाले प्रिय बोलू नको, त्याच्याने देव मिळेल का नाही माहिती नाही. पण खरं बोलण्यानं मात्र भगवंताची निश्चित प्राप्ती होते. खरे बोलत खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. महाराज म्हणतात प्रिय बोलण्यानं परमात्म्याची प्राप्ती होईल का नाही माहिती नाही, पण खरं बोलशील निश्चित आणि निश्चित परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणून एक काम कर, 4 नाही 3 नाही 2 नाही, एकच गुण वाणीच्या ठिकाणी बाळग. काय? खरं बोलायचं. खरं बोलायचं याच्याने भगवंताची प्राप्ती होते. एवढा सगळा गोंधळ त्यांनी केला. शेवटी महाराजांना म्हणायला लागला महाराज म्हणे खरं सांगू का, मला माझी वाणी सुद्धा ताब्यात ठेवणं होणार नाही. पहिल्यांदा तुम्ही कानाबद्दल बोलत होता. कान ज्ञानेंद्रिय आहे.
आता वाणीबद्दल बोलता, ही वाणी कर्मेंद्रिय आहे. मी एक अजितेंद्रिय पुरुष आहे. कोणतंही इंद्रिय, ना ज्ञानेंद्रिय ना कर्मेंद्रिय, मला माझ्या ताब्यात ठेवता येत नाही. म्हणजे काहीतरी सोपा उपाय महाराज असेल तर सांगा. महाराज म्हणायला लागले, बाबा सगळ्यात सोपा आणि शेवटचा उपाय सांगतो शेवटच्या चरणामध्ये.
तुका म्हणी भाग थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणायला लागले बाबा आधीचे कुठचेच उपाय तुला जमत नसतील, शेवटचा आणि सोपा उपाय तुला सांगतो, निश्चित तुला जमेल. काय उपाय आहे म्हणे, तू तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये रोजच्या रोज फार नाही पण थोडा तरी परोपकार कर. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. फार उपकार करायचा नाही, थोडाफार करायचा. जेवढा आपल्याला करणं शक्य होईल तेवढा अल्प स्वल्प तेवढाच उपकार करायचा. कदाचित काही वेळेला कायेनं उपकार करणं होत नसेल, वाणी कर. कायेनं वाचन होत नसेल, मनाने कर. पण रोजच्या रोज थोडा तरी परोपकार सगळ्यावरती कर. याच्याने होईल काय, जिथं परोपकार आहे तिथं परमात्मा आहे. आणि म्हणून तू परोपकार करत जीवन व्यतीत करशील तर निश्चित तुला परमात्म्याची प्राप्ती होईल. याच्याकरता तू एक कर, फार काही करू नको. तू काय म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. हा सोपा उपाय बाबा बघ, शेवटचा सोपा उपाय. त्याने हा उपाय ऐकला आणि महाराजांना वचन दिलं, महाराज आधीचे उपाय कदाचित जमणार नाही पण हा जमेल. तुम्हाला वचन देतो शेवटपर्यंत रोजच्या रोज थोडा तरी परोपकार करेल. महाराजांना वचन दिलं, महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. तो साधक निघून गेला. या साधकाचे आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत. याने महाराजांना एक एक सोपा उपाय विचारला, म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितला. आणि म्हणून एवढ्या उपाय आपल्या हातात आजकाल आहेत. 5 उपाय महाराजांनी अभंगातून सांगितले. जो उपाय ज्याला सोपा वाटतो त्याने तो आचरणात आणावा, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरू पूर्णा महाराजांच्या, वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, जोमानं प्रतिवर्षी आपण इथं सप्ताह करता. हे सप्ताह करणारी मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजक, निमंत्रक मंडळी, आपण सज्जन श्रोते मंडळी, गुणीजन ही टाळकरी वादक मंडळी, त्याच्यानंतर सप्ताहाला सहकार्य करणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाला भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो. थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.
तुकाराम 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 तुकाराम